जुन्या काळच्या भिंती, जुनं बांधकाम आणि शेकडो वर्षाचा इतिहास हे नुसतं मंदिर नाही तर इथल्या लोकांनी जपलेला एक वारसा आहे. तर नमस्कार, मी आपला हक्काचा माणूस कोकणचा सीएम स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आज माझ्यासोबत आहे यश. यशची ओळख सांगायची झाली तर यश देखील एक कंटेंट क्रिएटर आहे. तर आम्ही दोघं आलोय रत्नागिरीच्या कुशीत वसलेल्या चापे गावातील असुंडे या वाडीमध्ये. तर या मंदिराचं नाव तृणबिंदुकेश्वर. तर मंदिरात आलो आणि मंदिरातलं वातावरण बघून मन अगदी शांत झालं. मग आम्ही नंदीचं दर्शन घेतलं आणि बाप्पाच्या चरणी नतमस्तक झालो. आणि मग गाभाऱ्यातील शंकर महादेवाची पिंडी पाहिली तेव्हा वाटलं काय योग जुलून आलाय. कारण इतकी मंदिरं पाहिली आणि हे रत्नागिरीतलं सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक मंदिर असावं. तर हे तृणबिंदुकेश्वर मंदिर, या मंदिरामध्ये मी लहानपणी आलो होतो, पण आता त्यात थोडासा बदल झालेला दिसतो. बदल म्हणजे फक्त दुरुस्ती आणि रंगरंग. नंतर मग आम्ही गेलो बाजूच्या गणपतीच्या मंदिरात. आता या मंदिराचं बांधकाम बघा. इथल्या दगडांची जर बोललो तर 150 ते 200 वर्षाच्या गोष्टी सांगतात. आत्ताच्या काळातील ही सिमेंटची घरं 20 ते 30 वर्षातच थकतात. पण हा दगड बघा, ऊन, वारा, पाऊस सगळं सोसून देखील आजही खाण्यानं उभा आहे. तर मग गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मंदिराचा परिसर सर्व फिरून घेतला. खरंच नशीबवान आहे तिथली लोक, कारण गावात एक पुरातन असं मंदिर आहे. आणि मग मंदिराचा परिसर फिरलो आणि मंदिराच्या मागच्या साईडचा पाणवठा पाहिला. एकदम थंड आणि स्वच्छ असं पाणी होतं. मित्रांनो, माहिती थोडी अपुरी आहे पण मंदिर खूप छान आहे. तर चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा.